पक्षी संग्रहालय की गाढवांचे माहेरघर. सांगली महापालिकेचा कारभार लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पिंजात पक्ष्यांऐवजी भंगार आणि कचाचे साम्राज्य. नागरिक जागृती मंचचा महापालिकेला सडेतोड टोला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून अत्यंत थाटामाटात पक्षी संग्रहालय सुरू केले खरे, मात्र आज या संग्रहालयाची अवस्था पाहून सांगलीकरांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट ऐकायला यायला हवा होता, त्या ठिकाणी आज गाढवांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे. पक्षी संग्रहालयाच्या नावाखाली महापालिकेने जणू काही गाढव आणि भंगाराचे संग्रहालय सुरू केले आहे की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. नागरिक जागृती मंचचे सांगली जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी आज या परिसराची पाहणी केली असता महापालिकेच्या या ढिसाळ आणि अजब कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. पक्ष्यांच्या पिंजात महापालिकेचे भंगार प्रदर्शन. महापालिकेने पक्षी संग्रहालयासाठी या ठिकाणी मोठे आणि भव्य पिंजरे उभे केले आहेत, पण सध्या या पिंजांमध्ये एकही पक्षी नसून तिथे शहरात गोळा केलेला कचरा, टाकाऊ पदार्थ आणि भंगार साहित्याचे ढीग साचले आहेत. निसर्गाचा आणि पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या सांगलीकरांच्या पदरी महापालिका प्रशासनाने निव्वळ निराशा आणि दुर्गंधी पडली आहे. जनतेच्या पैशांची ही अशी उधळपट्टी पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. म्हणून महापालिकेचे शतशः आभार. सतीश साखळकर या दुरावस्थेवर अत्यंत आक्रमक आणि उपरोधिक भाषेत टीका करताना सतीश साखळकर म्हणाले, आम्ही सहज या भागातून जाताना पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकायला मिळेल म्हणून गेलो होतो, मात्र तिथे गेल्यावर पक्ष्यांऐवजी गाढवांचे मोठे संग्रहालय पाहायला मिळाले. शेवटी पक्ष्यांचा किलबिलाट सोडून आम्हाला गाढवांचाच आवाज ऐकावा लागला. पक्षी संग्रहालयाच्या नावाखाली गाढव, टाकाऊ वस्तू आणि भंगाराचे हे अनोखे प्रदर्शन भरवल्याबद्दल आम्ही महापालिका प्रशासनाचे शतशः आभार मानतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार. या गंभीर आणि लाजिरवाण्या प्रकाराची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही सांगली महापालिकेच्या या अनोख्या संग्रहालयाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून महापालिकेची नाचक्की होत आहे. प्रशासन आता तरी जागे होऊन हे पक्षी संग्रहालय ख्या अर्थाने व्यवस्थित सुरू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन, रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.